नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चिकन मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतले, 2 कांदे कापून घेतले, 2 टोमॅटो कापून घेतले, 1 कप दही घेतले, धने घेतलेत, ही जावेत्री, चक्री फूल, विलायची, तेजपत्ता आणि स्टार फूल हे सर्व घेतले इथे मी। आणि लाल मिरच्या घेतल्या सुक्या, ओलं नारळ घेतलं थोडंसं आणि कोथिंबीर घेतली। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी चिकनमध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, धने पावडर 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आणि 2 चमचे दही घेतलंय। थोडंसं आता याच्यात आपण लिंबू पिळून घेऊया। अर्धा लिंबू पिळायच्या नंतर यात मी 1 चमचा तेल घालून घेतले। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळा मसाला चिकनला लागला पाहिजे ना, असं मिक्स करायचं आपण। आणि हे मी अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहे असंच। आणि तोपर्यंत मसाला भाजून घेणार आहे। इथे तवा ठेवला, तव्यामध्ये 1 चमचा तेल घातलंय आणि यामध्ये आपण कांदे जे उभे चिरून घेतले ते छान गुलाबीसर होईपर्यंत याला आपण भाजून घ्यायचे। कांदा वगैरे छान आपल्या तेलात असा लालसर होईल इतपत त्याला आपण भाजून घेणार आहे। तवा अजून तापला नव्हता जास्त, पण तरी मी त्यात टाकले। बघू शकता आपला कांदा आता हा छान लाल होत आलाय, म्हणजे तवा तापलाय, आपला कांदा आपला भाजून झालाय। आता तो मी ताटात काढून घेते। यानंतर मी याच्यात जे ओलं नारळ कापून घेतले आपण बारीक तुकडे करून, ते पण थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आपल्याला। ते पण थोडेसे असे ब्राऊनपणा त्याला येऊपर्यंत भाजून घ्यायचे। ते आपलं खोबरं पण छान भाजून झाले। आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये खोबरं। आणि यामध्ये आपण लाल मिरच्या आपण थोड्या भाजून घेऊया, जास्त वेळ भाजायच्या नाही, तर काळ्या आणि कडवट लागतं मग मसाला। आता यामध्ये मी धने घालून घेतले आणि सगळे खडे मसाले ते पण यात घालून घेतलेत। ते पण आपण छान असे तेलामध्ये भाजून घ्यायचे। मसाला आपला छान भाजला गेलाय। आता यामध्ये मी जी खसखस होती ती खसखस पण घालून घेतली। पुन्हा एकदा आपण त्याला थोडं 5 मिनटं फ्राय करून घ्यायचे। आता सर्व मसाला आपण काढून घ्यायचा। यात मी जे 2 टोमॅटो चिरून टाकलेत ते टोमॅटो पण आपण याच्यामध्ये भाजून घ्यायचे। टोमॅटो छान असे सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला भाजायचं, म्हणून त्यासाठी मी थोडंसं मीठ याच्यात घालून घेतलं, म्हणजे पटकन आपले टोमॅटो नरम होतील। टोमॅटो पण आपले इथे छान भाजत आले, ते पण आपण काढून घेऊ। इथे मी कढई ठेवली। आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊ। 2 चमचे तेल घालून घेतले मी कढईमध्ये। आणि यामध्ये खडे मसाले, तेजपत्ता घालून घेऊया आपण। तेजपत्ता चांगला भाजला गेला की यात थोडासा पुदिना घालायचा आहे। पुदिना पण छान आपला फ्राय झालाय। पुदिना आणि तेजपत्ता चांगलं भाजल्या गेल्याच्या नंतर आपण यामध्ये जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालून घ्यायचं आणि पुन्हा त्याला आपण छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्या चिकनला। आता चिकन आपलं छान बघा त्या तेल सुटलंय त्याला। आता हे आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं, आपल्याला हे असंच आलटून पालटून घ्यायचं थोडं 5 मिनटं आणि मग त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत। आणि त्यामध्येच ते चिकन आपलं छान सॉफ्ट होणार। बघू शकता तेल छान सुटलं आणि चिकन पण आपलं एकदम मऊ शिजलंय। आता यामध्ये जो मी वाटून घेतलेला मसाला आहे, अद्रक लसूण पेस्ट, ती 2 चमचे घालून घेतली। पुन्हा याला आपण छान परतून घेऊया। अद्रक लसूणच्या पेस्टनी चिकनला खूप छान टेस्ट येते,
म्हणून त्याचा जरा जास्त वापर करायचा चिकनमध्ये, अद्रक लसूणचा. आता यामध्ये जे मी वाटून घेतलेला जे मसाला आहे आपण तो घालून घ्यायचा आहे. मसाला घालून घेतला इथे मी. आता पुन्हा याला आपण छान परतून घ्यायचं आहे. त्याला बघू शकता किती छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपलं पूर्ण. थोड्या वेळ आपल्याला हे पाणी न घालता असंच वाफ देऊन घ्यायची त्याला. आता मी झाकण काढलंय. आता आपण याच्यात गरम केलेलं पाणी ते घालून घेऊया थोडंसं आणि पुन्हा त्याला सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला. चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलंच आहे, पण आपल्याला ते मसाल्यामध्ये थोडंसं शिजून घ्यायचं आहे पुन्हा, म्हणजे मसाले चांगले चिकनमध्ये मुरले जातात. तर उकळी आली त्याच्यावर मी मसाला बनवते चिकनसाठी, तो थोडासा मसाला मी टाकलेला आहे, तो पाव चमचाभर. हा मसाला मी नेहमी चिकन, मटन, बिर्याणी यासाठी वापरते, तो मी घरीच बनवते. आता इथे मी झाकण ठेवून घेतलं. बघू शकताय तुम्ही आपलं आता चिकन खाण्यासाठी रेडी झाले. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. चिकनची ग्रेव्ही पण कशी थिक आहे एकदम, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण घरी ही ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.